ते 40 वाले ते संयुक्त केबिन मध्ये ते घ्या रे घ्या या इथे केबिन मध्ये मला केबिन बाहेर सांगितलं. जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम ना करते आणि जातीवादी भुजबळ सीओला गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ते 40 वाले ते संयुक्त केबिन मध्ये ते घ्या रे घ्या या इथे केबिन मध्ये मला केबिन बाहेर सांगितलं. जय भीम जय भीम जय भीम जय भीम ना करते आणि जातीवादी भुजबळ सीओला गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदा है शान से बाबा तेरे नाम से जिंदा है शान से बाबा तेरे नाम से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम दिया संविधानाचा जिंदा है शान से बाबा तेरे नाम से हमारे जाती मौला ने आंबेडकर की औलाद है. खाली मुंडी बोचत पाय खाली मुंडी बोचत पाय मेरे भीम ने कलम उठाई और संविधान लिख दिया. मेरे भीम ने कलम उठाई और संविधान लिख दिया. संविधान की ताकत तो देखो यारो, एक चाय बेचने वाला इस देश का प्रधानमंत्री बन गया. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुरुम नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात केवळ महात्मा गांधी यांची प्रतिमा ठेवण्यात आल्याने मुरुम शहरात वाद निर्माण झाला. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेबाबत कोणताही आक्षेप नसताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, संविधानाची प्रत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपूर्द करतानाचा ऐतिहासिक फोटो यापैकी एकही प्रतिमा न लावता कार्यक्रम आटोपण्यात आल्याने तमाम संविधान प्रेमी तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या प्रकारचा जाब विचारण्यासाठी संविधान प्रेमी तरुणांचा एकत्रित समूह नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्याकडे गेला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची भूमिका घेतल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. यानंतर तरुणांचा जमाव वाढत असल्याचे लक्षात येताच दुपारनंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला कर्मचारी व शिपायांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. मात्र यावेळी स्वतः मुख्याधिकारी भुजबळ हे गैरहजर होते. या कृतीमुळे तरुणांमधील असंतोष आणखी तीव्र झाला. बोलायचे ते आम्ही साफ साफ बोलू, बोलायचे ते आम्ही साफ साफ बोलू, जे बोलणार नाही ते त्यांच्या खिलाफ बोलू, देशात लागलेली आगही ज्यांना दिसेना त्या बिघडेल कारट्यांचे होऊन बाप बोलू. या चारोळीप्रमाणे या संपूर्ण प्रकरणावरून दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिनांक 27 जानेवारी रोजी मुख्याधिकारी भुजबळ यांनी लेखी माफीनामा द्यावा अशी ठाम भूमिका संविधान प्रेमी तरुणांनी घेतली. मात्र मुख्याधिकारी या प्रकरणावर सारवासारव करत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त तरुणांपैकी एकाने निषेध व्यक्त करत मुख्याधिकारी भुजबळ यांच्यावर शाईफेक केल्याची घटना घडली. दरम्यान जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांना मुख्याधिकाऱ्यांनी तुमच्यावर गुन्हे दाखल करू, अटक करून टाकू, माझी ओळख लांब आहे, माझे मोठे भाऊ सरकारी सेवेत मोठ्या पदावर आहेत अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप तरुणांनी केला आहे. या धमकी प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्याकडे मुख्याधिकारी भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संविधान प्रेमी तरुणांकडून निवेदन देण्यात आले. यासोबतच नगर परिषद अधिकाऱ्यांना देखील निवेदन देत येत्या 7 दिवसात मुख्याधिकारी भुजबळ यांनी लेखी माफीनामा द्यावा, नगर परिषद कार्यालयात सर्व महापुरुषांच्या प्रतिमा लावाव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी भुजबळ यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत मुख्याधिकाऱ्यांना प्रतिक्रिया देण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या सर्व घडामोडींमुळे सकाळपासून
संध्याकाळपर्यंत नगर परिषद परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शहरातील संविधानप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्या तरुणांनी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टलशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहूयात. 26 जानेवारी 1930ला आपलं 1930 ला 30 ला 1930 ला नाही बाबासाहेबांची पूजा करायचा विषय नाही. आता जे महापुरुषांचा इतिहास जे सांगतो जे आता 14 एप्रिलला बाबासाहेबांचा फोटो सोडून आम्ही माझा फोटो लावलो तर चालणार का? 19 फेब्रुवारीला शिवजयंती शासनामार्फत जाहीर झाली. त्या दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सोडून मी माझा फोटो किंवा आमच्या याचा असं चालेल का? मग जो दिवस ज्या कारणासाठी चालू जातं आणि त्याचंच नाव नाही. विषय हा नाही सर की बाबासाहेब आमचे आहेत म्हणून. बाबासाहेबांमुळे तुम्ही खुर्चीवर आहात. प्रजासत्ताक दिन म्हणजेच काय हे तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही साजरा का केला? आणि टोटली प्रशासनाचा विषय आहे. हे राजकारणात आणि समाजकारणाचा विषय नाहीये. गैरसमज होता ना लोकांमध्ये. काय होतंय? आज तुम्ही क्लास 1 ऑफिसर आहात सर. मग मला एक सांगा, 26 जानेवारी का बरं साजरी केली जाते? कशामुळे? बरोबर. 47 जरी स्वतंत्र झाला तरी अंमलबजावणीचे प्रजासत्ताचे आहे ते 1950 ला करण्यात आले. सर मी परत एकदा प्रश्न त्या विचारतो. गोष्टीला ऐका सर, करतो आपण. 26 जानेवारी का बरं साजरी केली जाते याचं उत्तर द्या बस. प्रजासत्ताक भारतीय गणतंत्र प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताकचा अर्थ काय? रिपब्लिक म्हणजे गणतंत्र आहे. स्वतःला प्रजासत्ताक हा शब्द नाव दिला गेला. नाही ते मान्य आहे आम्हाला सगळं. तुमचं म्हणणंही कळतंय मला. नाही मान्य नाही सर. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत, महात्मा बसवेश्वर महाराज आमचे आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आमचे आहेत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आमचेच आहेत, सगळेजण आपलेच आहेत. विषय काय माहिती आहे का? जे आपण ज्या दिवसानुसार आपण हे करतोय, एखादा आता त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसा दिवशी ह्यांचं केक कापल्यावर चालतंय का? बापाला सोडून लेखाचा फोटो ठेवण्यात आला का? क्लिअरली सांगा की बाबा 26 जानेवारी आपण नाही तुमचं म्हणणं बरोबरच आहे. आमचं म्हणणं नाही, आमचं बरोबर आहे. आणि हे राजकारणाचा विषय नाही आहे. हे प्रशासकीय सगळं प्रशासनाने केलेला गोड अंमल आहे. ज्या आता तुम्ही सर बघा इथं काय होईल गोंधळ की बाबा प्रशासनाचा विषय. आज नगरपालिका तुम्ही सरकारी प्रशासनाच्या नियमानुसार चालवत आहोत. आज प्रजासत्ताक दिन करायचा आहे. 1 मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. हे सगळ्या गोष्टी आहेत. मग आपलं प्रजासत्ताक दिना दिवशी ज्या दिवशी या देशातला सगळ्यात मोठा उत्सव असतो, जेवढ्या गोष्टी 15 ऑगस्टला सुद्धा होत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपण परेड घेतो, कवायती घेतो, एवढा मोठा हे असते. 15 ऑगस्टला आपण फक्त झेंडावंदन करून जातो. प्रजासत्ताक दिना दिवशी एवढा आपण कार्यक्रम करतो. याचं कारण काय? कारण की ह्या देशाचा राजा ही प्रजा आहे. प्रजासत्ता, प्रजाची सत्ता, म्हणून रिपब्लिक डे आहे. मग हे कशामुळे झालं? संविधानामुळे. कुठं संविधानाची प्रत नाही. आज तुमच्या ऑफिसमध्ये कुठं दिसत नाही. एमपीएससी युपीएससी कशामुळे केला? संविधानामुळे. मग आम्ही सांगण्याची गरज काय? तुम्ही ऑलरेडी तिथं फोटो लावायला पाहिजे होतं ना. रिनोव्हेट केलंय. आमचं सांगू नका, आमचं बरोबर आहे. तुम्ही सांगा सर काय करणार? तुमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत मी ते मागण्या कुठल्या आहेत सर? हे तुमचं कर्तव्य आहे. आमच्या मागण्या काय? आम्हाला का पाणी सोडा म्हणाला? थांबा, आम्ही पाणी सोडा म्हणाला आमच्या गलीत. आमची गटर साफ करा म्हणाल नाही. आम्ही आमची गटर साफ करा सांगायला आलोय आम्ही. आमचं बरोबर तुमची जबाबदारी लिहिलं का त्यानं आवाज तुमचं ते पत्र लिहिलं? बोला बोलून घ्या. आणि नगर परिषद दिंडी काढते. शासन आदेश देतात. मग एक शासन आदेश दिला ना तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो नाही लावण्याचा? दिला का शासन आदेश तुम्हाला? काय नाही लावला तुम्ही फोटो? काय नाही लावला तुम्ही? नगरपालिकेच्या सभागृहामध्ये कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिमेची पूजन इथं कामा नाही. या सभागृहामध्ये या नगरपालिकेच्या कुठल्याही कार्यालयामध्ये फक्त महापुरुषांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच प्रतिमा बनवली. काल 26 जानेवारी दिनानिमित्त नगर परिषद मुरुम येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलेलं नव्हतं. त्या संदर्भात मी आणि माझे सहकारी आनंद कांबळे यांनी शिवसाहेबांना भेटून विचारलं की नगर परिषदेमध्ये तुम्ही बाबासाहेबांचा फोटो प्रतिमे पूजनाच्या वेळेला का लावला नाही? कारण
26 जानेवारी 1950 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देशाला सुपूर्द केली आणि त्या जो काही उत्सव आहे तो 26 जानेवारीला प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी संपूर्ण देशभर साजरा करतो. तर त्याच दिवशी नेमकं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्यात आलं. अशी विचारणा केल्यानंतर सीओ साहेबांनी आम्हाला ओळीची उत्तरं दिले. तसं आमच्याकडे जी आर नाही, आमच्याकडे ज्या पद्धतीचा आदेश आहे त्या पद्धतीने आम्ही केलोय. मग मी म्हणलं की तुम्ही जी आर दाखवा. ठीक आहे, मी उद्या सांगतो. अशा पद्धतीचं त्यानं उत्तर दिलं. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की आज द्यायला काय हरकत आहे तुम्हाला, तो जो काही आदेश आहे तो तुम्ही आम्हाला आज दाखवा. त्यावर देखील त्यांनी टाळाटाळ करून निघून गेले आणि त्यांनी जात असताना सांगितलं की तुम्ही उद्या या, मी तुम्हाला उद्या देतो. त्यानिमित्त त्यामुळे आम्ही काय केलं की आज दिनांक 27 जानेवारी रोजी या नगरपालिकेमध्ये सीओ साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्यांना विचारण्यासाठी आलो की तुम्ही का लावलं नाही. तर त्याला अनुसरून त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वरिष्ठ बंधू, मोठे बंधू कुठल्या तरी नगरपालिकेमध्ये सीओ काहीतरी वगैरे आहेत, माझी पोस्ट खूप मोठी आहे आणि आम्ही तुमच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करू, तुमच्यावर कारवाई करू, अशा पद्धतीचं दमदाटी आणि गैरप्रकारचं वर्तन आमच्यासोबत त्यांनी केलं. आणि आम्ही त्यांना विनंती केली असता त्यांनी आमच्या विनंतीला झिडकारून आम्हाला अरेरावीची भाषा केली आणि आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची देखील धमकी दिली. फक्त कालचा 26 जानेवारी असा नाही, 2026चा 26 जानेवारी नाही, तर मुरुम नगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षापासून प्रशासन लागू आहे. पण या 5ही वर्षामध्ये एकाही प्रजासत्ताक दिनानिमित्त या जातीवादी सीओनी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेचं पूजन केलं नाही. जर एक वेळेस जर यांनी झाली असती ही चूक, तर आम्ही ती चूक आहे असं मान्य केलं असतं. परंतु वारंवार अनेक वर्षांनंतर देखील जर यांच्याकडून अशा पद्धतीची चूक, जे की संविधानामुळे निर्माण झालेलं त्यांचं जे सीओ पद आहे त्या पदावर विराजमान राहिलेली व्यक्ती जर करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि तो गुन्हा दाखल या ठिकाणी करावा. यासाठी आम्ही समस्त भीमसैनिकाच्या वतीने या मुरुम पोलीस स्टेशन या ठिकाणी अर्ज देण्यासाठी देखील या ठिकाणी आलेलो आहोत. यासोबतचेच आम्ही अनेक दुसऱ्या पद्धतीचे अर्ज जे आहेत ते आम्ही या ठिकाणी अर्ज दिलेला आहे की या जातीवादी सीओवर कारवाई करण्यात यावं आणि त्यांना बडतर्फ करण्यात यावं, अशा पद्धतीचं निवेदन देखील आम्ही या ठिकाणी या आजच्या माध्यमातून आम्ही या समस्त भीमसैनिकांनी या ठिकाणी देत आहोत. आजच्या या एकत्रित येण्याच्या कारणामागे काल 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहामध्ये, भारत देशच नाही तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असतो. आणि प्रजासत्ताक दिनाचं महत्त्वच कशासाठी आहे की तो दिन साजरा केला जातो की या दिवशी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते असलेले त्यांच्या वतीनं जे संविधान लिहिलं गेलं होतं ते लागू करण्यात आलं होतं. आणि ते लागू केलं असताना आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरे करत असताना ज्या त्या सर्वच महापुरुषांचे त्या गोष्टीनुसार, त्यांच्या कार्यानुसार त्यांना मान मिळणं हे गरजेचं आहे. प्रत्येक महापुरुषांचं कार्य वेगळं आहे आणि प्रत्येक महापुरुषांचं कार्य त्यांच्या कार्यानुसार त्यांना सन्मान भेटणं वेगळं आहे. आणि हाच मुद्दा होता की 26 जानेवारी साजरा करण्यामागेचा सर्वात मोठा उद्देश हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं होतं ते लागू करण्यात आलं होतं. आणि ते लागू करत असताना जर आपण बाबासाहेबांचं प्रतिमा, आम्ही आंबेडकरवादी आहेत म्हणून नाही, आम्हाला सर्व महापुरुष त्याच पद्धतीनं प्रिय आहेत आणि सर्व महापुरुषांचं आम्ही त्यांचं कार्य सर्व पद्धतीनं आम्ही करत असतो. परंतु त्या गोष्टीमुळं बाबासाहेबांचा फोटो नाही म्हणून आम्ही हे आंदोलन किंवा कुठल्या गोष्टीचं नाही, संविधानाची प्रत असते किंवा बाबासाहेबांचा फोटो असतो, हा त्या दिवसाचं महत्त्व आहे. कारण आपण ज्या दिवसाचं महत्त्व साजरा करण्यासाठी हे सगळे उत्सव, जे आपली सगळी संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार त्या दिवसाला एक महत्त्व आहे. आणि 26 जानेवारीला ते महत्त्व नाकारण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून आम्ही मुरुममध्ये बघत आहोत की ज्यावेळेसपासून प्रशासक लागू झालेला आहे मुरुम शहरामध्ये, त्यावेळेसपासून मुख्याधिकारी असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील, त्यांच्या माध्यमातून हा एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आज आपण काल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत असाल की बाबासाहेबांना किंवा संविधानांना डावलण्याचा प्रकार, एक जाणीवपूर्वक प्रकार, हा सामाजिक विषय नसून हा राजकीय सुद्धा विषय नाही. परंतु ज्या महापुरुषांचं जे कर्तव्य आहे, ज्यांचं कार्य आहे, त्याला नमन करण्यासाठी जे काही दिवस आपल्याला ठरवून दिले आहेत त्या दिवसाला त्यांचं नमन होणं गरजेचं आहे, ही आमची प्रमुख मागणी असून आणि आमच्या मुरुमच्या मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की या अशा पद्धतीचं जातीवादी भूमिका घेऊन आपण कार्य करणं बंद करावं आणि ह्या जन आक्रोश आणि बऱ्याच भीमसैनिक व संविधानप्रेमी युवकामध्ये जो आक्रोश आहे तो आक्रोश आपल्याला समोर जायचा नसेल तर आपण ह्या गोष्टीचे आपण दखल घेणं खूप गरजेचं आहे, अशी आम्ही मागणी समस्त भीमनगरवासीय, यशवंतनगरवासीय आणि समस्त संविधानप्रेमी यांच्या वतीनं करतो की आम्हाला कुठल्याही महापुरुषाबद्दल द्वेष नाही आहे, परंतु त्या दिवशी ज्या दिवशी आपल्या महापुरुषांचं जे कार्यकाळ लिहून ठेवलेलं आहे त्या कार्याला त्यांचं नमन होणं हे अत्यंत गरजेचं आहे, एवढीच आमची मागणी आहे. भूमिका काय राहील?
आम्ही आता यांना या माध्यमातून पत्र आणि काय अर्ज दिलेले त्यांनी येत्या 7 दिवसापर्यंत त्यांनी याचा अहवाल आमच्याकडे सादर करतो असं सांगण्यात आलेलं आहे. आणि जर यांनी 7 दिवसापर्यंत आम्हाला समाधानकारक या ठिकाणी कारवाई जर या सीओवर किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यावर आणि या ठिकाणी ज्या आमच्या अजून दुसऱ्या ज्या काही मागण्या दिलेल्या होत्या त्या पद्धतीने नाही केले तर 9व्या दिवशी एक दिवस सोडून 9व्या दिवसापासून या ठिकाणी आमचं आंदोलन जे आहे याच्यापेक्षाही अधिक पद्धतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही या माध्यमातून इशारा. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला लाईक शेअर फॉलो करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.